एका गावात एका शेतकऱ्यांनी 2 गाढवं पाळलेली असतात. तो त्यांचा वापर माल वाहतूक करण्यासाठी करत असे. एकदा तो दोन्ही गाढवावर माल घेऊन चाललेला असतो. काही अंतर पार केल्यानंतर वाटेत त्यांना एक नदी लागते. मालकाने पहिल्या गाढवाला पुढे ओढले. गाढव नदीच्या मधात गेल्यानंतर खाली बसले. त्यामुळे त्याच्या पाठीवर असलेले मीठ पाण्यात विरघळलं आणि त्याच्या पाठीवरील ओझं कमी झालं. मग ते गाढव आरामात नदी पार करतं. नंतर पाठीमागून दुसरं गाढव येतं. त्या गाढवाने पहिल्या गाढवाने जे केले ते त्याने पाहिले होते. मग ते गाढव पण नदीच्या मधात जाऊन खाली बसतं. होतं असं की दुसऱ्या गाढवाच्या पाठीवर कापसाचे पोते असते. पाण्यात बसल्यामुळे कापूस भिजतो आणि कापसाचे वजन डबल होतं. कापसाचे वजन डबल झाल्यामुळे त्याला उभं पण राहता येत नाही. शेवटी ते गाढव कसं बसं उभं राहतं आणि पूर्ण प्रवास जड वजन घेऊन करतं. मित्रांनो, दुसऱ्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. तो यशस्वी झाला म्हणून मी पण होणार हा विचार सोडून द्या. स्वतःमधील टॅलेंट ओळखा, बाहेर काढा आणि सर्वांना यशस्वी होऊन दाखवा. आय होप मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि असेच नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या AG मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.